नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नागपंचमी स्पेशल गव्हाची पौष्टिक अशी खीर आणि कानोली कशी करायची ही रेसिपी बघणार आहे। तर प्रत्येक घरामध्ये नागपंचमीला खीर आणि कानोली ही रेसिपी आवर्जून करतात, कारण असं म्हणतात की नागपंचमीला तव्यावरचे पदार्थ खाऊ येत नाही आणि वेळेने सुद्धा कापता येत नाही। तर अशा वेळेस आपण असे पदार्थ बनवून खात असतो। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट बनून तयार होतात। आणि तुम्ही बघू शकता कानोले सुद्धा अशी पातळ आणि मऊ लुसलुशीत होतात। तर कानोले आणि खीर खूप असा झक्कास बेत होतो। तर तुम्ही नक्की कानोले आणि खीर पहिल्याच प्रयत्नात बनवायला शिकसान। पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका। तरच मग तुम्हाला मस्त अशी कानोले आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करता येईल। आपण एकदम सोप्या पद्धतीने खीर आणि कानोली करायला घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी भरभरून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण पौष्टिक गव्हाची खीर आणि कानोले या नागपंचमीला लगेच करूया। तर इथे बघा, या वाटीने मोजून 1 वाटी गहू पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। तर हा गहू मी 5 तास भिजत ठेवला आहे। तुमच्याकडे जर बराच वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हा गहू भिजून घेऊ शकता। तर बघा, इथं हा गहू नेहमीचाच वापरातला आहे, जो आपण चपाती बनवण्यासाठी करतो, तेच इथं मी गहू घेतले। मी इथं लोकवन गहू घेतले आहे। तर तुम्ही खपली गहू सुद्धा घेऊ शकता, ते छान अशी टपोरी असतात। बघा, मस्त असा टपोरा फुलला आहे। आता यातील सगळं पाणी नितळून काढायचं आहे। आता इथे बघा, मी गव्हातील सगळं पाणी असं नितळून काढलं। आता आपल्याला एक स्वच्छ कपड्यावर हे गहू सुकत ठेवायचे आहे। तर बघा, हे गहू छान असे हे पसरून घ्यायचे, यातील ओलसरपणा कमी झाला पाहिजे। तर बघा, हाताला छान हे असे गहू चिटकतात। तर ओलसरपणा कमी झाला की गहू अजिबात चिटकतील नाही। तर आपण हे अर्धा ते 1 तास फॅनच्या हवेखाली सुकून घेऊया। बघा, आता इथे जवळपास अर्धा ते 1 तास झाला आहे। इथे मी कापडवरून हे गहू एका मोठ्या परतमध्ये काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता यातील ओलावा फारसा असा कमी झाला आहे। तुम्ही बघू शकता अजिबात हे हाताला असे चिटकत नाही। बघा, फारसा ओलावा नाहीसा झाला। मिक्सरचं जे मधलं भांडं असते ते घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गहू घालून घ्यायचे आहे। तर याचं आपल्याला वाटण करायचं, परंतु वाटण कसं करायचं, आपल्याला एकदम बारीक पिठी नको, तर याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर मिक्सरला लावायचं झाकण आणि मिक्सर ऑन ऑफ करत याचे फक्त पल्स करून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा, असंच हे जाडसर याची भरड करायची आहे आपल्याला। तर इथे बघा, मिक्सरमध्ये मी छान असं जाडसर वाटण करून घेतलं आहे। याचप्रमाणे असं भरड करून घ्यायची आहे। इथं मी बघा पातेल्यामध्ये भरपूर सारं असं पाणी घेतलं, यामध्ये आपल्याला हे गव्हाची ही भरड घालायची आणि 5 ते 10 मिनटं हे भरड आपल्याला पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे, कारण वरती जो कोंडा येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथं बघा 5 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं। तुम्ही बघू शकता इथं 5 मिनटं झाली आहे आणि बघा पाण्यावरती असा कोंडा तरंगला आहे। हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथं मी असा एक बाउल घेतला, यामध्ये आपल्याला हा कोंडा असा काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अलगद असा हा निघत आहे। परत मी यामध्ये पाणी घालते आणि परत 5 मिनटं ठेवून हा कोंडा काढून घेते। तर आपल्याला ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे, जेणेकरून कोंडा सहज असा वेगळा होईल। तर बघा, इथं गॅसवर मी कुकर ठेवला, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। कुकरमध्ये 2.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। गव्हातील सगळा असा कोंडा मी काढून घेतला। गव्हाची भरड पाण्यामध्ये घालायची। आता कुकरला झाकण लावायचं। मंद आचेवर कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर आता इथे आपली खीर शिजून होते, तोवर आपण कणिक मळायला घेऊया। गच्च वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं मी, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल, तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता। आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित पिठाला असे लावून घ्यायचे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। आता बघा, इथे मी छान अशी कणिक मळून घेतली, हलकीशी सैलसरच आहे, जास्त अशी कडक मळायची नाही। आता याचा असा मी एक गोळा करून घेते। आता आपल्याला ही हलकीशी 10 मिनिटासाठी खीर करेपर्यंत हलकीशी मुरवून घ्यायची आहे। आता इथे जवळपास कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि वाफसुद्धा काढून घेतली आहे। कुकर हलकासा थंड देखील करून घेतला।
तर झाकण उघडून बघूया. आता मात्र आपल्याला गॅस चालू करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले हे गहू छान असे शिजलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल थोडे कच्चे आहे तर मग तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता, परंतु मी यामध्ये परफेक्ट असं पाणी घातलं. बघा छान हे बोटाने मॅश होतात, व्यवस्थित असे शिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे ही खीर छान अशी चविष्ट लागते. आणि त्यासोबत जेवढी वाटी आपण गहू घेतले होते तेवढीच वाटी गूळ घ्यायचा आहे. तर 1 वाटी बारीक किसून घेतला मी गूळ, हा यामध्ये घालायचा. आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण फिरवत आपल्याला ही खीर आणखी 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आता इथे बघा ही खीर मी छान 7 ते 8 मिनटं शिजवून घेतली. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठपूड आणि थोडीशी ड्रायफ्रूटची काप आहे. तर आता यामध्ये जायफळ तर गेलीच पाहिजे, अगदी चिमूटभर जायफळ असं किसून घालायचं. तर जायफळचा फ्लेवर या खिरीमध्ये छान असा उतरतो. एकदा छान 2 मिनटासाठी अशी ही खीर आपल्याला आणखी शिजवून घ्यायची आहे. बघा आणखी इथे मी 2 मिनटं ही खीर छान अशी शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता एकदम असा सुरेख रंग आला आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये गरम दूध घालायचं. तर बघा इथे मी पाऊण ग्लास गरम केलेलं दूध घेतलं आहे. गरम केलेलं दूध यामध्ये घालायचं. आता मात्र आपल्याला गॅस चालू करायचं नाही, कारण दूध इथं गरमच होतं. छान यामध्ये मिसळून घ्यायचं. तर बघा इथं मस्त आपली पौष्टिक अशी गव्हाची खीर बनवून तयार आहे आणि काय दिसत आहे भारी. आता लगेच आपण कानोले करायला घेऊया. तर आता इथे बघा कणिक छान इथं मी मळून घेतली, एकदम अशी सॉफ्ट झाली आहे. एक वेळेस आणखी याला मळून घेतली. आता एकसारख्या आकाराचे आपल्याला गोळे करायचे आहे. तर इथं बघा एकसारख्या आकारामध्ये याचे उंडे कट करून घ्यायचे. आता याचे असे आपल्याला गोळे करायचे आहे. हे बघा या पद्धतीने असे. तर इथे बघा साधारण 5 उंडे मी करून घेतले. आता आपण हे परातमध्ये काढून घेऊया. बघा इथं असा एक उंडा घ्यायचा. तर आता आपल्याला ही पोळी अशीच लाटून घ्यायची आहे. इथं मी थोडं तेल लावलं, पीठ न लावता अशीच ही पातळ पोळी लाटून घ्यायची. बघा इथे मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यातून माझा असा हात दिसत आहे. बघा इतकी पातळ लाटून घ्यायची. आता ही अशी ठेवायची, एका बाजूला असं तेल लावून घ्यायचं. आता ही यावरती अशी फोल्ड करून घ्यायची आणि आणखी याला असं तेल लावून घेऊया दुसऱ्या बाजूला आणि परत ही ती फोल्ड करून द्यायची. तर बघा इथं आपला कानोला बनवून तयार आहे. तर आपण परातमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सगळे कानोले आपण करून घेऊयात. तर बघा इथं पातेल्यामध्ये मी अर्धा पातेला भरून पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी दणकून उकळी आली आहे. आणि त्यासोबत इथे मी कानोलेसुद्धा बनवून घेतले. एका छिद्राच्या चाळणीमध्ये हे कानोले मी वाफवण्यासाठी ठेवून देत आहे. तर सगळ्यात आधी त्याला तेल लावून घेतलं आणि कानोले यावरती ठेवून दिले आहे. आता आपल्याला ही चाळणी या पातेल्यावर अशी ठेवून द्यायची आणि इथं मी असा एक पोळपाट ठेवून देते यावरती. गॅस मंद आचेवर करायचा आणि आपल्याला 10 ते 12 मिनटं हे कानोले वाफवून घ्यायचे आहे. तर आता इथे बघा जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे. मी गॅस बंद केला. आता यावरचं झाकण उघडून बघूया. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त इथं कानोले वाफवून निघले आहे. आता हे सगळे थंड करून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम पौष्टिक अशी गव्हाची खीर आणि कानोले बनवून तयार आहे. आणि इथं तुम्ही कानोलेसुद्धा बघू शकता. बघा मी तुम्हाला खोलून दाखवते, सहज असे निघतात. आणि बघा किती पातळ केलेले आहे. खायलासुद्धा खूप असे चविष्ट लागतात हे कानोले. तर खिरीसोबत हे कानोले तुम्ही खाऊ शकता. या नागपंचमीला तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला पहिलाच प्रयत्नात जमेल. खूप अशी पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. तर नागपंचमीला काय होते तर आपल्याला तवा गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवता येत नाही आणि विडीनेसुद्धा कट केला जात नाही. मग अशा वेळेस हे पदार्थ आपण करत असतो. नागपंचमीला केली जाणारी ही प्रथा आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते.
तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।